एकदा काय झालं, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तर त्या मैत्रिणीची मुलगी आली होती सासरवरून. 15 दिवस झालं असं आली असं. मग आम्ही जरा बाहेर उभा राहिलो असं गप्पा मारत. तेवढ्यात एक शेजारची बाई आली, तिच्या मुली. काय हो ताई म्हणली, तुमची मुलगी 15 दिवस झाला आली आणि अजून गेली नाही. मग आता काय सांगावं, प्रश्न पडला. तर मुलगी भांडणं करून आली ना. तिने म्हणली नाही, म्हणली नवरा गावाला गेलाय म्हणली, आणि सासू पण नाही म्हणली घरात, आणि सासू सासरे गेलेत म्हणली त्यांच्या बहिणीकडे. काय खोटं ठोकून दिली. मग 15 दिवस गेली, अजून 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्यावर मीच विचारलं तिला, काय गं म्हणलं कविता, मुलगी गेली का गं म्हणलं सासरी, का अजून आहे? तिनं म्हणली नाही. कुठलं म्हणलं, आणि तर तुला काय सांगायचं म्हणली, भांडणं करून आली म्हणली पोरगी ही, आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीला भांडती म्हणली, आणि हिला काय बोलावं तर बाई पोरी निघून गेली तर काय करू, मग काय बोलतच नाही म्हणली मी. हे बघा, ही आई अशी सपोर्ट करते, चुकीचं आहे का नाही? मग त्याच्यामुळं काय होतं, पोरी सोकतेच. आपल्याला आई मस्त आई स्वयंपाक करून गरम गरम खाऊ घालायची. आई दुखण्याने पिडली, ती आजारी पडली आई, तिला करून खाऊ घालून घालून त्या पोरीला काढायची अक्कल नाही आहे. लग्नाला किती 3 महिनेच झाले होते तिच्या लग्नाला फक्त. त्या 3 महिन्यातून फक्त 1 महिनाभरच पोरगी नांदली होती. विचार करा तुम्ही, हे असं असते बघा. हे कांड आया करते त्यांच्या काय काय, त्याच्यामुळे पोरीला ते भोगावं लागते, भोगावं लागते. हे असले असते, ह्याला कांड करणं म्हणतात खरंच. मग मी म्हणलं माझ्या मैत्रिणीला, तू पण असंच येत होती का गं निघून म्हणलं. ते म्हणते काय काय बी बोलतेस, मी मला तसं वाटायला लागलं म्हणलं, तू तशीच येत होती निघून म्हणलं, तुझी लेक तुझ्याकडे निघून येते म्हणलं सारखं. म्हणून कामापुरतंच सवय लावायची असते लेकींना. ती सारखं भांडणं करून एवढ्याशा तेवढ्याच्या गोष्टीवर काम जास्त पडालं की निघून यायचं, कुठली तर जाऊ बिऊ आली लेकरांना घेऊन की निघून यायचं. हे अशा करत होती ती पोरगी. आणि ती बहीण तिकडून शिकवणार, काय गं राहतीस, जा निघून आईकडं म्हणणार. हे आपलेच लोक शिकवते तर पोरीना, म्हणून तर ह्या पोरी अशा वागायला लागल्यात, म्हणून तर संसार टिकना झालेत. खरंच खोटं नाही बोलत मी.